पोलीस स्टेशन मध्ये असं काय घडलं असेल की अस्मिता मला आणि अभिमानला काहीच सांगत नाही? अस्मिताला प्रभाकरच्या केससाठी तर बोलवलं नसेल? हे बघ अस्मिता, तुझ्या केसच्या संदर्भात आवश्यक असेल अशी जर काही माहिती असेल तर ती मला सांगायलाच हवी असा माझा आग्रह नाही. सॉरी दादा, नाही मला माहिती आहे तुम्ही हर्ट झालात, पण दुपारी मी तसं म्हणाले कारण ACP सावंत साहेबांनी मला तशी अटच घातली होती. मला तुझा अभिमान आहे अस्मिता. तू जरूर जा आणि यशस्वी होऊनच परत ये. दादा कुठे आहेत? मला त्यांच्याशी खूप माहित नाही कुठे बाहेर गेलेत ते. तू गेलीस त्याच्या दुसऱ्या दिवशीच ते बाहेर गेलेत. आता येतील त्यांच्या लहरीप्रमाणे उद्या परवा. दादा असं न सांगता काय कारण असेल? दादा फोनही बंद ठेवून कुठे आणि का जात असते? 4 दिवस मी नव्हतो तर खाल्लीस ना माती, घातला होतास ना गोंधळ. आता मी काय केलंय? 1 मिनिट, मी जरी इथे नसलो ना तरी सुद्धा माझे खबरी असतात ना, त्यांनी सांगितलंय मला. एकतर तू नर्स बनून तिकडे गेलीस, त्यात उशिरा पोहोचलीस आणि खाल्लीस माती. ए झंपक, तुझे खबरीलाल कोण चांगलंच माहितीये. कोण? समीर आणि राकेशच ना. आले मोठे माझी खबर सांगायला. आणि बाय द वे, त्या सारंगांच्या घरी माझ्या आधी त्यांची ती खरी नर्स पोहोचली. त्याला मी काय करणार आहे? माझी काय चूक? छे, तुझी कधीच चूक नसते. आम्हीच चुकतो, बाकीचेच चुकतात. आपला दोष कधीच नसतो. होय, तसंच त्याच आहे. आणि त्या केतकीच्या घरी मला आधी यमे मग मने म्हणालास, त्याचं काय? 1 मिनिट, माती तू पण खातोस किलो भर. 1 मिनिट. मी माती खाल्ल्यानंतर लगेच सॉरी म्हणतो, स्वतःची चूक कबूल करतो. तुझ्यासारखं नाही गिरे तो भी टांग उपर. मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये. नको बोलू, अजिबात बोलू नकोस. अरे ते दाजी बघ किती माया लावतात मला. हो अगं, ते सांगतात मनाली छोटी आहे, आपण समजून घेऊया म्हणून तुला बेर करतो. मी छोटी आहे म्हणजे काय? मी जाते. हा जा, चल. ऐला, तसंही मला अजिबात तुझ्याशी बोलायची इच्छा नाहीये आणि मलाच यायला लागणार आहे तुला सोडायला. मला माहितीये, कळलं ना. जा. एवढा कशाला ओरडतोय? तिथेच आहे मी. मग जा आणि ना. मला पाय आहेत हं? नाही, पाय असले तरी सुद्धा एक प्रॉब्लेम आहे माहितीये का. तू पायाने चालत जाताना रस्त्यात तुला कोणी अडवलं, कोणी काही केलं तर? हा, ए घाबरत नाही हं मी. कन्व्हिक्शन नाही सांगण्यात म्हणाली, कन्व्हिक्शनच नाहीये. मी कोणालाही घाबरत नाही. मला तुझ्या सोबतीची गरज नाहीये. जातेस ना? जाते. जा जा. हे बघ मनाली, तू कोणालाही घाबरत नाहीस. हं? हं. येऊ नको म्हणाले तर खरंच आला नाही. मॅडमना नावच सांगणार आहे. जराही वाटलं नाही की मनाली बिचारी एकटी चालली आहे, तिला घरी सोडावं. जाऊ दे, असाच आहे हा गाऊ. लड़के, तेरे पास जो भी कुछ है ना, निकाल फटाफट निकाल. चल. कोण आहात तुम्ही? तेरे को जितना बोला है ना उतना कर. चल निकाल फटाफट. अहो मी गरीब आहे, माझ्याकडे काहीच नाहीये. तेरे पास जो भी रहेगा ना, सोना पैसा सब निकल फटाफट. मनाली, काय रे, मला मने म्हणतोस आणि तुझीच मांजर झालीये. आला मोठा, मला प्रोटेक्ट करतोय. मनाली केवढ्यांदा हात पिरगळला, दुखलं ना मला. मग कशाला केलास हे? कशाला म्हणजे? तू आता रस्त्याने एकटी चालली, खरंच कोणी गुंड आला असता तर? मॅडम, घरी एकटं चाललात? मी सोडू तुम्हाला? नको, मी जाईन एकटी. आज सोडतो ना. घरी कोणीतरी त्रास देत आहे ना तुम्हाला? फोन करतो, चिठ्ठ्या लिहितो. तुला कसं कळलं हे?
कोण आहेस तू? मी मी तुमचा बॉडीगार्ड. कुठे एवढ्या रात्री घरी जाता एकट्या? हा? मी आहे ना, मी येऊ ना. मला ओळखलं तुम्ही? शांतनू. बाजूच्याच चाळीत राहतो. माझा रस्ता सोड, जाऊ दे मला. जा ना, आणि एकटी नको जा. मी येतो ना सोबत म्हणून घरापर्यंत. काय तर घरात पण सोबत दे. मला सोबत नकोय. तू पुढे नको येऊस हं? सांगितलं ना, सोबत देतो तुला. एकटी जाऊ नको घरी. हं? सोड माझा हात. सोडतो सांगितलं तर ऐकत नाही काय? तू कळत नाही तुला? हं? हात सोड. ए, कॉलर सोड. कॉलर मला पण पकडता येते. हात सोड. हात सोड. मुकाट्यानं इथून निघून जा. खोबाड फोडीन मी तुझं. तो का? मी काय केलंय? हा? एवढ्या रात्रीच्या घरी चालल्यात एकट्या म्हणून सोबत चाललेलो त्यांच्या. मागितले तिने तुझी सोबत? नाही ना? ऐकू येत नाही तुला? निघ, तुझा तुझ्या रस्त्याला. मी सोडतो हिला घरपर्यंत. तू हिला घरी सोडतोय का? तुझा काय संबंध आहे हिच्या बरोबर? तुला ते विचारत पण नाही ती. एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे जर कधी हिच्या वाट्याला गेलास ना, पोलीस कंप्लेंट करेन मी तुझी. काय पोलिसांना घाबरतो की काय आपण? हा? आता जातोय आपण, पण नंतर बघून घे. हम है राही प्यार के साथ. दामिनी, आलोक, तू त्याला इतका दम का दिलास? त्याने पुन्हा मला त्रास दिला तर? मला हाक मार, मी लगेच येईन. माझं आयुष्य मी एकटीनेच जगणार आहे. दामिनी, हे तुम्हाला खूप वर्षांपूर्वीच सांगितलं होतंस, ज्यावेळी मी तुझ्याकडे माझं प्रेम व्यक्त केलं होतं. त्याचाच हा वाईट परिणाम बघतेस ना. दामिनी, दामिनी, मी अजूनही तुझ्यासाठी थांबलोय. नको थांबूस, माझा निर्णय बदलणार नाही. दामिनी प्लीज, आयुष्यभरासाठी तू माझी साथ नाकारली आहेस. निदान घरपर्यंत तरी सोडण्याची परवानगी दे. नाही. आणि शंतनू पुन्हा आला तर
जोशी माझ्या घराजवळच राहतात. मी त्यांच्यासोबत जाईन. जोशी, जोशी तुम्ही घरीच जाताय ना? काय ग, काय झालं? आणि अशी रस्त्यात का उभी आहेस? नाही, झालं काही नाही. तो बाजूच्या चाळीतला आलोक. दामिनी, रात्रीची अशी एकटी ये जा करत जाऊ नको प्लीज. हा, चल सोडतो तुला घरापर्यंत. दामिनी, तुला या परक्या माणसाची सोबत चालते आणि माझी. पण एक लक्षात ठेव, अजूनही मी आशा सोडलेली नाही आणि तुझा पिच्छाही मी कधीच सोडणार नाही. जोशी, तुम्हाला म्हणून सांगते, हा त्रास नुसता रस्त्यातच नाही तर घरातही आहे. म्हणजे घरातही फोन आणि धमक्या येत असतात. कोण करतंय हे सगळं? मला कळत नाहीये की हा माणूस मलाच का त्रास देतोय. हो ना, काळजी घे. हो काय लागलं तर आपुलकीने सांग. हो. निघतो मी आता, आधीच उशीर झालाय. जोशी, घरी येता का? जरा कॉफी घेऊन जा. बघा, नाही म्हणू नका. तुम्ही मला एवढी मदत केली. अहो, ना, नाही म्हटलं. घर दिसतंय ना? नाही म्हणजे मी जेवायची थांबली आहे. लक्षात आहे ना? आलो आलो. निघू मी? हो. बाय. काळजी घे. गुड नाईट. काय हो, नेमके या दामिनी बरोबर कसे आलात? आणि आपलं घर विसरून तिच्या घरी चालला होतात का? आता काय बोलतेस? रस्त्यात एका गुंडाने तिला अडवलं म्हणून इथपर्यंत सोबत दिली तिला. उगाच काही बोलते. अच्छा, म्हणजे जसं काही मी विचारलं नसतं तर तुम्ही तिच्या घरी जाणारच नव्हता. शेजार धर्म वगैरे काही आहे की नाही? हो, बस पुरे. हा, तुमचा शेजार धर्म. चला, भूक लागली आहे. हॅलो, कोण बोलतंय? कोण आहेस तू? का मला असा त्रास देतोयस? काय बिघडवलंय मी तुझं?
का दामिनी हाका मारते? पुन्हा काहीतरी गडबड झालेली दिसते. ओ काही जायचं नाही, मारू देता का तिला? बाकीचे मेंबर्स नाही आहेत का? ही बया उठसूट हाक मारते, तुम्ही काय पत्कर घेतलाय तिचा? तसं नाही, काहीतरी प्रॉब्लेम असेल बघायला पाहिजे ना. पण काही नाही, तुम्ही आज चला. चला चला आतमध्ये चला. सारखं सारखं आपलं नुसतं त्या दामिनी दामिनी करणार. पगार रे, पगार रे, प्लीज जरा ऐका ना. त्याचा पुन्हा फोन यायला लागला हो. तुम्ही प्लीज एकदा येऊन बघता का प्लीज? आलो आलो. तो थांबा, मी बघतो. हॅलो हॅलो. माझा आवाज ऐकून फोन कट केला त्याने. तसंच करतो तो. मी बोलले ना तरच बोलतो, नाहीतर परवाच्या दिवशी नंदूनी फोन घेतला होता ना तेव्हा नुसताच हसला आणि कट केला त्याने. बरं, येतो मी. तुम्ही चाललात? हो. हो, तुम्हाला जायला हवं ना घरी. किती वेळ थांबाल इथे. पण पण त्याचा परत फोन आला तर काय करू मी? मिस दामिनी, तुम्ही रिसिव्हर काढून ठेवा. तसं कशाला, मीच काढून ठेवतो. आता कोणाचेही फोन येणार नाहीत. तुम्ही निश्चिंत राहा, शांत राहा. बरं, येऊ मी? अच्छा. तुम्हाला नाही माहिती, जर फोन बंद केला ना तर तो दुसरा मार्ग वापरतो. काय करू मी? हा त्रास मलाच का? लग्न न करता एकटीने राहणं हा काही गुन्हा आहे का? शेजारी कुठवर सोबत करतील तुला आणि
त्यांचा ऐकून फोन काढून ठेवलास, पुन्हा असं केलंस तर याद राह, मला हवंय तेव्हा मी तुझ्याशी फोनवर बोलणार. जोशी, पगार आहे. दामिनी, काय झालं दामिनी? जोशी बघा ना, आज पुन्हा चिठ्ठी आली. तुम्ही उगाच पुढे पुढे नका करू. बघेल तिचे ती चिठ्ठीच. पगार आहे. तुम्हीच काल रात्री फोनचा रिसिव्हर बाजूला काढून ठेवला होता ना, आणि बघा आता ही चिठ्ठी आली. काय हो, काल जोशी नव्हते गेले मदतीला, तर तुम्ही गेला होता? किशोर, किशोर, गेटवर तूच होतास ना? हो. कोणी आत आलं का? किशोर, किशोर, गेटवर तूच होतास ना? हो. कोणी आत आलं का? हा, सकाळी दूधवाला आला होता. दूधवाला काही चिठ्ठी लिहील. दामिनीताई, खरं सांगू, अहो मी गेटवर होतो, आणि तसंही सोसायटीमध्ये आत येण्याचे किती मार्ग आहेत. अहो पलीकडच्या चाळीतली पोरं भिंत ओलांडून कुंपणाची तार वाकवून आत येतात. मग तू काय करतोस? झोपा काढतोस? पगार आहे. काहीतरी करा ना हो या बाबतीत. लगेच लागले मान डोलायला. काय ग, तुझ्याकडे लक्ष देण्याशिवाय इतर काही दुसरी कामं नाहीत का आमच्या नवऱ्यांना? नाहीतर काय उठसूट सारखी हाका मारतेस? एवढंच होतं तर लग्न का नाही केलंस? कायमची सोबत मिळाली असती. दामिनीताई, नंदू येईल थोड्या वेळात. मी गेटवर जातो, नाहीतर सोसायटीचे मेंबर बोंबा मारतील माझ्या नावाने. हो. येतो साहेब. बिचारी, उगाच बोललीस तू तिला एवढं. गप्पा बसाव. उगीच तिचा चेहरा बघून पाघळू नका. तिचा चेहरा बघून पागलाला मी काय वेडा आहे? वेडा आहे का मी? अगं माणुसकी म्हणून विचार कर. आणि त्यातून मी सोसायटीचा चेअरमन आहे ना, अशी कामं ही मला करावी लागतातच. जबाबदारी टाळता येत नाही. काय पगार आहे? हो, आणि मी सेक्रेटरी, त्यामुळे बोलायला लागतो. गप्पा बसा. हे काय सेक्रेटरी आणि चेअरमनचं काम नाहीये. हो ना, हल्ली हे हिचं रोजच झालंय. आज काय फोन आला, उद्या काय धमकीची चिठ्ठी आली, परवा काय घरी कोणी येऊनच गेलं. हो नाहीतर काय, हिच्या त्रासाचा ना फुकट आपल्याला त्रास झालाय. आणि मला एक कळत नाही, तुम्हाला का वेठीला धरते ही? अगं एकटी आहे गती, पण काहीतरी करायला हवं. मग सरळ ना पोलिसांना बोलवा. हे अगदी बरोबर बोललीस. पोलिसांना?
दूध सांडलं ना म्हणून चहा ठेवलाय, पण माझा उष्ट आहे, चालेल ना? चालायलाच हवं. जोशी, पगार आहे, लवकर या ना. या, हे बघा, मी म्हटलं होतं ना तुम्हाला. हे बघा, ही पावलं आहे. नाही, आणि ते तिथे बघा, हे बघा, ही चिठ्ठी पण दिली. तुम्हाला मी म्हटलं होतं ना काहीतरी ऍक्शन घ्या म्हणून. तू अगं चहा करायला तरी शिक ग. साधा कुकरही लावता येत नाही तुला अजून. शिकीन गाई. घाई काय, लहान आहे मी अजून. हो, आणि एवढं असेल तर तुझ्या सुनेला सांग की सगळं करायला. वैदू, तिला काही बोलू नकोस. उगाच लोकांच्या पोरीला नावं कशाला ठेवायची. वरण भात भाजी पोळी एवढं येतं तिला. आपल्याकडे सगळाच गोंधळ आहे. आई, सावंत साहेबांचा फोन आहे तुमच्यासाठी. अरे देवा, आता काय झालं नवीन? नाही, काही नवीन झालं नाहीये, पण त्यांना बोलायचं आहे तुमच्याशी. माझ्याशी? हो. हॅलो, नमस्कार. अनुराधाताई, ACP सावंत बोलतोय. हा, बोला ना. काय झालं? नाही, तुम्ही मला फोन तुम्ही घाबरू नका तुम्ही. खरं तर मी तुम्हाला सॉरी आणि थँक्यू म्हणण्यासाठी फोन केला. नाही म्हणजे ते सारंगांच्या नातवाच्या किडनॅपिंग केसच्या संदर्भात आम्हाला फक्त त्याच्या घरच्यांनाच नाही तर पोलिसांना सुद्धा कुठल्याच प्रकारची कल्पना द्यायची नव्हती. आणि म्हणूनच तुम्हाला आणि अस्मितालाही अजिबात विश्वासात न घेता तिला पोलीस स्टेशनला नेण्याचं आणि चौकशीचं नाटक आम्हाला करावं लागलं. असं होय? बर. सॉरी वन्स अगेन. म्हणजे तुम्हाला आमच्यामुळे जो काही मनस्ताप सहन करावा लागला तो समजू शकतो मी, पण आमचाही नाईलाज होता. अहो ठीक आहे ना. आणि नंतर अस्मिताकडनं कळलं थोडंसं. अहो पण सुनेची काळजी वाटणारच ना. म्हणूनच घाबरून गेले होते मी. ॲब्सोल्युटली, इट्स सो नॅचरल. खरं तर मला नेहमी असं वाटतं की तुम्ही ज्या पद्धतीनं अस्मितेला समजून घेता, तिला कोऑपरेट करता, इट्स सो ब्युटिफुल. म्हणजे अस्मिताला तुमच्यासारखे सासू सासरे लाभलेत हे खरंच तिचं खूप मोठं भाग्य आहे. किंबहुना म्हणूनच ती इतकी बिनधास्त काम करू शकते. अहो त्यात काय एवढं. मुलांना प्रोत्साहन तर द्यायलाच हवं ना. बाय द वे, मी दादासाहेबांना फोन केला होता पण त्यांचा फोन लागला नाही. हा, ते जरा बाहेर गेलेत. फोन बंद असेल त्यांचा. ओके, हरकत नाही, मी नंतर करतो मग. हां, ठेवतो. बाय. हो. काय गाय, काय म्हणत होते ते? अगं, ACP सावंत मला सॉरी म्हणाले, माझे आभारही मानले. माझं एवढं कौतुक करत होते ना. पण हे सुद्धा वहिनींमुळेच झालं. हो, खरंय. अस्मिता, खरंच हे सगळं तुझ्यामुळे झालं. आणि त्या दिवशी मी तुला जरा जास्तच बोलले. नाही आई, अहो मला माहिती आहे. माझ्यावरच्या प्रेमापोटी आणि माझ्या काळजीपोटीच बोलता तुम्ही. ही नक्की मनापासून बोलतेय ना हे सगळं? तुला कळतंय हेच खूप आहे. कुठल्याही अडचणीतून ही अस्मिता बाहेर पडतेच, आणि तेही अजून जास्त दिमाखात. अस्मिता नाव आहे त्यांचं. लोक उगाच कौतुक करत नाहीत त्यांचं. तुम्ही सुद्धा नावं ठेवू नका त्यांना.
बरं आई तुम्ही आता बसा, इथलं सगळं मी आवरते. बर ठीक आहे द्या. मी पण जरा अगं नको राहू दे नको तू पण थकली असशील ना आपण दोघी मिळून आवरू सगळं नाही आई, बाहेर तुम्हाला भेटायला कोणीतरी आलंय. केशव काका त्यांना बसायला सांगा स्टडीमध्ये, मी आलेच. अगं नको तू जा त्यांचं काही अर्जंट काम असेल तर मी इथलं बघते काय पोळ्याच करायच्या आहेत ना मी कर जा देख येते. आई ग झालं ना, तुझ्यावरही जादू केली ना आता तिने. वैदू मी या घरात डोळे उघडे ठेवून वावरते आणि तुझे दादा काय म्हणतात एखाद्या माणसाने चांगलं काम केलं तर त्याला चांगलं म्हणावं जसं वाईटाला वाईट म्हणतो तसं चांगल्याला चांगलं म्हणत जा आणि मी काही उगाचच चिडत नाही कुणावर तुमच्या त्या मालिका आणि फिल्म मधल्या सासू सारखी दुष्ट आणि खाष्ट सासू नाहीये मी नमस्कार. नमस्कार. आम्ही आकाशगंगा सोसायटीत राहतो. नाही म्हणजे प्रॉब्लेम आमचा नाहीये आमच्या सोसायटीत मिस दामिनी पराडकरचा प्रॉब्लेम आहे. दामिनी पराडकर? हो 40शीतली बाई आहे अजून लग्न केलेलं नाहीये बिचारी एकटीच राहते आणि एकट्या राहणाऱ्या बाईला किती प्रॉब्लेम फेस करायला लागतात तुम्हाला चांगलं माहिती आहे. असंच काही नाहीये. नाही मान्य आहे, पण या दामिनीला गेले काही दिवस एक माणूस रोज फोन करून आणि पत्र पाठवून धमकावतोय, त्रास देतोय. आज तर करच झाला आज सकाळीच. बघा ना, आज पुन्हा चिठ्ठी आली. किशोर, गेटवर तूच होतास ना? हो कोणी आत आलं का? जोशी, बघा रे! ती फार घाबरलेली होती. बरं आम्ही रोज रोज तरी किती मदत करणार हो. बरं तो माणूस कोण आहे कळलं ना तर सरळ पोलिसाच्या ताब्यात दिलं असतं. आता एकटी बाई घाबरली की आम्हालाच बोलवते ना, आणि आम्हालाही कामं असतात हो. आणि आमच्या बायकांनाही ते आवडत नाही हो. आणि त्यातून पडलो आम्ही व्हाईट कॉलर सोसायटीचे पदाधिकारी जबाबदारी काय टाळता येत नाही ना. आणि मॅडम कसं आहे, हे धरलं तर चावतं आणि सोडलं तर पळतं. माझी बायको सुनंदा ती तर म्हणते पोलिसांना बोलूया. मग का नाही बोलवलं पोलिसांना? नाही पोलीस म्हटलं की एन्क्वायरी म्हणजे पोलीस स्टेशनच्या फेऱ्या वाढणार ना, ते बाकीच्या मेंबर्सना नको आहे. आणि अस्मिता मॅडम हल्ली कोण कोणाच्या भानगडीत पडत नाही हो. आणि मॅडम तुम्ही अडल्या नडल्यांना गरिबांना मदत करणाऱ्या तुम्ही आपल्यातल्या वाटता म्हणून तुमच्याकडे आलो. विषय नाजूक आहे, शेवटी एका बाईच्या इब्रतीचा प्रश्न आहे हो. पण केस सॉल्व्ह करताना मी घरच्या सारखी नसते. तुमचीही चौकशी होईल. आणि अगदीच गरज लागली तर पोलिसांनाही बोलवावं लागेल. हो बोलवा ना बोलवा, पण शक्यतो ही केस तुम्हीच सोडवा. आणि आम्हालाही सोडवा. एकूण किती मेंबर्स आहेत सोसायटीत? आमच्या सोसायटीत एकूण 11 बंगलेत, त्यातले 6 फुल्ली ऑक्युपाईड आहेत. मी, हे जोशी, परचुरे, रायकर आणि दामिनी आणि लीला वहिनी एवढे सगळे परमनंट मेंबर आहेत. आणि बाकीचे बंगले? बाकीचे 3 बंगले रिकामे असतात. म्हणजे बघा 3 बंगल्यातले सदस्य सुटीत येऊन राहतात. 2 बंगले तर रिकामेच आहेत. दिवाळीपासून पण आलेलंच नाहीयेत त्या 3 बंगल्यात. दामिनीच्या शेजारी कोण राहतं? तोही रिकामच आहे. हा आणि त्याची किल्ली मात्र सोसायटीकडे असते. वहिनी
हा ये पण तरी अरे कशाला? वहिनींकडे आलात तुम्ही. आई साहेबांनी आग्रहाने पाठवलंय. घ्या ना बिस्किट घ्या. तुम्ही घ्या ना. हो घेते मी तुम्हाला प्लॅनही सांगते सगळं. तर आपण एक काम करूया, मी तुमच्या सोसायटीत येते, सगळ्यांना भेटते एकदा. तुझा प्रॉब्लेम सोडवायला सोसायटीची मीटिंग आहे आज. लीना, हा माणूस मलाच का ग त्रास देतोय? ते मी कसं सांगू? हे बुटांचे ठसे पाहिल्यापासून ना माझा तर धीरच सुटलाय. हे असे घाणेरडे बूट घालून तो माझ्या घरात फिरला. उद्या उद्या माझ्या बेडरूम मध्ये येईल तो. तू नको काळजी करू दामिनी. पगारे आणि जोशी भेटून आलेत तिला. तिला म्हणजे कोणाला? प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता मॅडम येत आहेत ना, तुला त्रास देणाऱ्याला त्या नक्की शोधून काढतील. दामिनीताई, हो दामिनीताई, सगळं काम झालंय, मी निघतो. सोसायटीत हे नेमकं काय घडतंय हे आपल्याला शोधून काढायलाच हवं, आणि मला विश्वास आहे शोधलं की सापडतच. पण त्यासाठी अर्थात मला तुमच्या सगळ्यांचं सहकार्य लागेल. पण दामिनीमुळे आम्हालाही त्रास होतोच आहे, कारण शेवटी ती आमच्या नवऱ्यांना वेठीला धरते ना. आम्हाला आमच्या भानगडी काय कमी आहेत का? कोण सारखा गाईला सांभाळणार? साहेब, तुमचं नाव काय? रायकर. का बरं? रायकर साहेब, आपण समाजात राहतो, आपापल्या बेटावर नाही. शेजार धर्म माणुसकी राखावीच लागते. आज दामिनीच्या बाबतीत हे सगळं घडतंय, उद्या तुमच्या बाबतीत असं घडलं तर? उद्या तुमच्या बायकोवर असा प्रसंग आला आणि सगळ्यांनी आपले हात वर केले तर चालतील तुम्हाला? दामिनीने तुम्हाला कधी बोलावलं होतं मदतीला? तसं एक दोनदा मला बोलवलेलं. तिच्या घरामध्ये सिगरेटची थोडकं सापडली. पण मी सांगितलं, अरे मग त्या सेक्रेटरी किंवा या चेअरमनला विचारा ना, तू मला का त्रास देते? तुमचं नाव काय सर? मी हेमंत परसुरे. पण मला तिने कधीच बोलवलं नाही. तिला ना मदतीसाठी नेहमी आमचेच नवरे दिसतात. हो नाव पगारे वहिनी? पण नाहीतर काय, यांना लगेच पुळका येतो तिचा. अहो, एकटी असहाय्य घाबरलेली बाई आणखीन दुसरं काय करणार? जोशी वहिनी, उद्या तुम्ही घरात एकट्या असताना जर असं घडलं तर? अहो, तुम्ही तर तिचीच बाजू मांडताय. तुम्ही आम्हाला 4 गोष्टी सुनवायला आलायत का त्या माणसाला पकडायला? दोन्हीही समजा. कारण तुम्ही सगळे मेंबर्स, विशेषतः स्त्रिया जर तिच्या पाठीशी स्ट्रॉंगली उभ्या राहिल्या असत्या ना, तर आज मला इथे बोलवायची वेळच आली नसती. हो, प्रत्येक बाईमध्ये एक ताकद असते, तुमच्यातही आहे. मग का नाही सरसावला तिच्या मदतीला? तसं नाही हो मॅडम. आता मला सांगा, ती लीना सुद्धा एकटीच राहते ना, तिला कसं कोणी त्रास देत नाही? हे दामिनीच्याच मागे कसा लागतो तो माणूस? कधी येणार आहेस तू? सगळ्यांना रजा मिळते, तुलाच कशी नाही मिळत? दिवाळीत पण नाही आलास.
घरी बायको एकटी राहते ह्याची पर्वा नाहीये का रे तुला? तुझं नेहमीच आहे. जोशी जोशी काय काय झालं काय झालं? तो तो मला दिसला खिडकीत. तुझ्या घरी आला होता? नाही नाही, मी दामिनीच्या घरी होते. ती बाथरूम मध्ये गेली होती. मी मिस्टरांना फोन लावला तेव्हा तो मला खिडकीत दिसला. मला खूप भीती वाटते हो. शांत हो, शांत. पाहिलं जोशी वहिनी, हे कोणाच्याही बाबतीत घडू शकतं. जोशी तुम्ही इथेच थांबा. मला सांगा, इथे वॉचमॅन कोण आहे? किशोर. त्याला घेऊन या. चला. दामिनी, दामिनी कुठे आहेस तू? दामिनी, तुम्ही आत बघा. दामिनी, दामिनी, दामिनी हाच चेहरा दिसला होता खिडकीत.